मी जरा येल्लो झाले. Feeling really great. I was waiting for this moment for so long. I was like, we were planning, we will do this, we will do that, and in reality it is happening. So we are really, I'm damn excited about it. माझ्या मम्मी पप्पांनी मला जे काही बेस्ट गिफ्ट दिलं असेल आतापर्यंत ती माझी सिस्टर आहे. तिच्याबद्दल काय सांगू, काही सांगू, अशी सिस्टर कुठेच नसेल अशी माझी बहीण आहे. माझ्या बहिणीचं आणि माझं बॉन्ड एवढं स्ट्रॉंग आहे. आत्तापर्यंत तुम्ही कुठले पण बहीण भाऊ बघा, एकदम भांडतात. इथं माझी बहीण आणि मी एवढे काय म्हणतात सोल सिस्टर्स आहे ना, ती माझ्यासोबत कधीच भांडणार नाही, कधीच नाही. आंखों से आंखें चार करने दो डार्लिंग, आंखों से आंखें चार करने दो, रुको ना मुझको प्यार करने दो. डार्लिंग, आंखों से आंखें चार करने दो, रुको ना. ती एवढी मॅच्युअर आहे, मी असं वाटतं तिच्यासमोर खूप इमॅच्युअर आहे. एकदम काय बोलायला म्हणजे ती एवढी माझी काळजी घेते ना. बाहेर गेल्यावर असं वाटतं मी तिला सांगायला लागतं, श्रावणी मी मोठी आहे, तू लहान आहे, मी काळजी घ्यायला पाहिजे तुझी. I am a bit protective about her. I'm very possessive about her. You will always be my go-to person. I like to dedicate a song to her. फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों मेरी बहना में तेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. Our childhood was really fun. Like, damn, we did every single thing. We used to play together, we used to fight, but still we have the best bond. We really share a best bond. ते खूप सुंदर होते ती झाली ते. ती झाली त्यावेळेस ती रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी झाली. खूप असा अंधार होता, असं नाही का, म्हणजे आम्ही ज्या वॉर्डमध्ये होते त्यात अंधार होता असा, आणि त्याच्यात ती एकटीच अशी छान दिसत होती, गोरी गोरी पान. तिला भुवया नव्हत्या, पापण्या नव्हत्या. म्हणजे आम्ही तिला मोनालिसा, म्हणजे मला वाटलं हा मोनालिसा आली नाही का. त्यावेळेस तिला नाव पाडलं होतं. मी अशी डोक्यावर केस वगैरे नव्हती तिची, मोनालिसा टाईप असं. डॅड आणि डॉटरचं बॉन्ड जे असतं ते एकदम वेगळं असतं. मम्मीने मला किती पण मारलं तरी मला काही फरक नाही पडत. पप्पानी एक आवाज चढवला की लगेच डोळ्यातून पाणी. आणि पप्पांचं कसं, मला जे पाहिजे ते न सांगता मला भेटलंय कधी पण. आमचं नातं जे आहे ते म्हणजे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत एकदम म्हणजे एक फ्रेंड कशा असं आपण फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेंड सेम फ्रेंडसारखं आहे. त्यांना म्हणजे कुठलं असं ती मुलगी आहे मी वडील आहे असं कुठलंही नातं नाही. आज तागायत तसं नाही आहे, एकदम फ्रेंडली. आणि या घरचं वातावरण आहे आमचं एकदम खूप फ्रेंडली. Our parenting, like, is only mom, one and only one. But she raised her so good. Like, we never thought that we don't have. Like, we never thought that we don't have dad. She gave her best. She literally sacrificed her everything
for us. वडील गेल्यानंतर त्याचं तो लहानच होता, त्याचं शिक्षण सगळं झालं. मग शिक्षण झाल्यानंतर तो मार्केटला जायला लागला आणि आता मार्केटचंही व्यवस्थित हँडल करतो. मैं तो तेरे रंगों में रंगना चाहूं, ढंगों में ढलना चाहूं, सपना ये देखूं सोनिया. मैं तो तेरी किरणों से जगना चाहूं, तुझसे ही मैं मिलना चाहूं, जिधरों तू चलिया सोनिया. तेरे संग रोके भी हंसिया मैं, नींद आज जगिया मैं, मन में तू जो बसिया सोनिया. तेरे संग मर के भी जी जाऊं, जग से मैं लड़ जाऊं, अपना जो तू लगिया सोनिया. मैंने रंग तेरा चढ़िया सोनिया. आदित्य आणि मी येस इट वॉज अन अरेंज मॅरेज. When you like meet first time, what was his reaction? त्याचा रिॲक्शन असं होता लाईक कशी मी भेटले त्याला, नशीब आहे त्याला मी भेटले. नाही तो पण खूप छान आहे, त्याची फॅमिली पण चांगली आहे. होना है मुझे साथ में रहना. जेव्हा आम्ही सगळे त्याला बघून आलो, फॅमिली आम्ही तर बघून आलो, मग नंतर आमच्या फॅमिलीने त्याला बघितलं. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की हां किती काय बोलतात त्याला, एकदम संस्कारी मुलगा आहे. या आजकालच्या जेनझी पिढीमध्ये संस्कारी मुलगा आहे. भलेही तो जेनझी असेल बट ही ऑल्सो फॉलोज ट्रेडिशन्स विच इज मस्ट. अँड ऑल्सो हां तो खूप ट्रेडिशन फॉलो करणारा पण मुलगा आहे, लाईक देव अँड ऑल. ना तसाच मुलगा हवा होता जे he should be down to earth, he should follow all traditions, rituals, respect both families, traditions and rituals. तो एकदम तसा आहे आणि त्याला म्हणजे ते सगळे जे गुण बघून माझे मम्मी पप्पा खूप खुश होते. लाईक बरोबर हातात दिली आहे मुलगी. दे वर लाईक इमोशनल ॲज वेल की नाही का आता मुलगी चांगला मुलगा भेटला आहे. आदिती आमची ही म्हणजे एक खूप गोंडस गोड आणि सगळ्यांशी मन मिळावू मुलगी आहे. आता ती जाती आहे ह्याचं म्हणजे खरं तर आता दुःख वगैरे नाही आहे. प्रत्येक मुलगी येते म्हणजे तिला एक दिवस जाणं आहेच आहे. पण जिथं जाईल तिथं तिने जसं म्हणजे घरामध्ये आमच्या जसं आईवडिलांकडे जसं तिला प्रेम मिळालं तसंच आम्हाला तिकडूनही तिला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि ती जिथं जाईन तिथं संसार अगदी योग्य सुंदर पद्धतीने करेन, सगळ्यांची मन मिळावूपणाने ती राहणार ह्याची गॅरंटी आम्हाला आहे. तेरी ही रूह में गुम माहिया, तू ही है हीर मैं हूँ तेरा हानिया, तेरे ही मुखड़े को देखा सारी रात. आमच्या दोदाळे फॅमिलीमध्ये आता आदिती येते सून म्हणून येते. ती लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी येणारच आहे. तर ती आता आमची एक जबाबदारी आहे, आमची मुलीसारखी असणार आहे. आदित्य आणि आदितीने एक सुखाचा संसार करावा, आनंदाने प्रेमाने खूप मोठं व्हावं, सगळ्यांची काळजी घेऊन आईची त्याच्या स्वतःची काळजी घेणे. आदित्य मला मुलासारखाच आहे. आदिती सून आणि मुलगी दोन्ही आहे. हा आता होणारी आमची ती सून म्हणजे मुलगीच आहे, बाकी काय मुलीप्रमाणेच. तू जैसे दरिया मैं हूँ किनारा तेरा, तू कहे बनूं सहारा तेरा, आ करीब तू मेरे कभी हानिया. तू जैसे दरिया मैं हूँ किनारा तेरा, तू कहे बनूं सहारा तेरा, आ करीब तू मेरे कभी हानिया.
डान्स करत होते ना, जेव्हा प्रॅक्टिस करताना मग मला एवढं हे जाणवलं नाही, पण जेव्हा मी तिथे परफॉर्म केलं ना, पप्पांना लाईक मी लहानपणापासून पप्पांनाच खूप कनेक्टेड होते आणि मग ते लिरिक्सच इतके इमोशनल हिट करणारे आहेत ना, बघितलं तरी ना त्यांच्याकडे मला रडायला येत होतं. लाईक मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे, रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे, रब से तेरी बनाए मांगू रे. लहानपणापासून त्यांनी सांभाळलंय, सगळं केलंय आणि आता मी जाणार. हा, मी जाणार नाही आहे इथेच, घर सोडून जाणार, त्यांच्या आजूबाजूला नसणार. खूप इमोशनल होतं ते मोमेंट. रडत होते सगळेच, मी पण रडलेच. तिला चांगलं राहायला आवडतं, फिरायला आवडतं आणि तिला जास्त करून फॅमिलीबरोबर फिरायला आवडतं. तिला मैत्रिणी, बाहेरचे मित्र वगैरे तिला नाही, ती जातच नाही शक्यतो तिला. आणि तिला आमच्याबरोबर फिरायला फार आवडतं. म्हणजे ती कुठंच अशी बाहेर कुणाबरोबर फिरायला वगैरे गेलेली नाही आहे. ती आमच्याबरोबरच असायची. म्हणजे आम्ही चौघं जरी गेलो ना तरी आम्हाला बस होतं की आम्ही चौघं आहे ना, आम्ही त्याच्यात एन्जॉय करू शकतो. काय वाटते, भावाचं लग्न झालंय, बॅचलर टू मॅरिड लाईफ, मनाला त्याला चांगलं वाटते. विचारायला तर त्यालाच लागेल. डोळ्यात पाणी येते. गॉगलमुळे दाखवलंय. आदिती म्हणजे त्याच्या स्वप्नातली ड्रीम गर्ल आहे. त्याला जी हवी होती तशीच आहे, पाहिजे होती तशीच. दिसायला छान आहे, स्वभावाने अतिशय अतिशय सुंदर. म्हणजे मन मिळावू, सगळ्यांशी बोलणार, डॅशिंग, सगळ्यांची काळजी घेणार, मिक्स होणार, खूप चांगली. आदिती जी आत्ता एक घर सोडून दुसऱ्या घरामध्ये चाललेली आहे, तर तिला सांगणं एवढंच आहे की आपलं कर्तव्य आहे तिथल्या माणसांना जसं
आम्हाला त्यांनी म्हणजे आजवर पाहिलं किंवा आम्ही त्यांना पाहिलेलं आहे आजवर, तसंच तिन्ही त्यांच्या म्हणजे सासू असतील, सासरे असतील, आजं सासू वगैरे असतील, त्यांना अगदी व्यवस्थित पाहावं आणि ते पाहता पाहता आम्ही तर आहेच आहे, सदैव आम्ही त्याच्या मागे उभे आहे. मग मी माझी काळजी करू नको, मला चांगले फॅमिली मेंबर्स भेटलेत की जे माझी काळजी घेणार आहेत. आणि हां, मी तुला फोन करत जाईल, असं नाही की काही करणार नाही, तू तुझी काळजी घे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुला नेहमी फोन करणार, मी तुमच्या आजूबाजूलाच राहणार. बीट आता आम्ही दोघीच मुली आहेत, त्यांना पण थोडंसं आहे की आता आम्ही दोघी गेलं तर आमचं कसं होणार, पण तुम्ही काळजी करू नका. टिल द एंड आम्ही त्यांची काळजी घेणार. दोघांनी फार सुखात संसार करा. आय लव्ह यू बोथ. काय सांगणार, तर सांगावं तेवढं कमीच आहे खरं म्हणजे म्हणते. आणि ती दिदी खुश राहा. बायको नेहमीच बरोबर असते. पहिला मुद्दा जिथे भांडण होणारच नाहीत कधी, बरोबर की हो बरोबर आहे. नेहमी बायकांचं ऐकायचं, बायकोच बरोबर असते काय. नेहमी पडती बाजू घेत जा. जाऊ फॉर हॅपी मॅरेज.